कर्जमाफीसाठी सरकारने दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडा कमी होणार, हे आहे खरं कारण. म्हणूनच कमी निधी केली तरतूद. माहिती जाणून घेण्यासाठी कृपया शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं नाव कट झाले का यादीत आहे हे सुद्धा या व्हिडिओनंतर तुम्हाला समजणार आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी आली की मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगेल. तर बातमीला चालू करू. 2 लाख रुपयेपर्यंतची थकीत रक्कम माफ होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाने घेतली आहे. प्रशासनाकडून सरसकट सर्व शेतकरी माहिती पाठवण्यात आली. परंतु आता शासनाने कर्जमाफी देण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुदल व व्याजासह 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकींची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्याचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु सरकारने सांगितलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. अनेकांची नावे लाभार्थीच्या यादीतून कमी होणार आहे. सरकारकडून त्यांचे स्पष्ट संकेत देण्यात आले असून त्यामुळे अधिवेशनात संपूर्ण 36,582 कोटी रुपयांची तरतूद न करता 20,522 कोटींची तरतूद पावसाळी अधिवेशनात करण्यात आल्याचे दिसत आहे. आता लाभार्थी यादीतून यांची नावे कमी होणार. 2 लाख रुपयेपर्यंतची थकीत रक्कम माफ होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती प्रशासनाने घेतली. प्रशासनाकडून सरसकट सर्व शेतकऱ्यांची माहिती पाठवण्यात आली. परंतु आता शासनाने कर्जमाफी देण्यासाठी काही अटी घेतल्या आहेत. केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य शासनाकडून यापूर्वी देण्यात आलेल्या कर्जमाफीनुसार या अटींचा समावेश सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, कर खाते, शासकीय महामंडळावरील पदाधिकारी यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यांची नावे यादीतून नाव कमी करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून या महिन्यात कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी न करता कर्ज पुरवठा लाभ देण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली असून लोकप्रतिनिधी, कर खात्यासोबत विविध महामंडळ व कृषी उत्पादक समिती आणि सहकार संस्थांवरील पदाधिकाऱ्यांची माहिती शासनाने मागवली आहे. विविध विभागांकडून संबंधित माहितीही पाठवण्यात येत असल्याने माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. जे पात्र ठरणार नाहीत त्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी सहकार विभागासह बँकांकडेही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.